आपण ईश्वरपूरमध्ये मुलांचे नेमके आता जे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती जी स्थगिती असेल किंवा पेपर फुटी जी झालेली आहे या सर्व गोष्टींवरती मुलांचं काय मत आहे किंवा पालकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. इथं काय मुलं व पालक आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकी त्यांची आता मानसिकता काय आहे. दादा नमस्ते, काय ना आपलं. नमस्कार, मी शशिकांत महादेव बामणे भडकंबे. दादा आता कॉलेज कॅम्पसमध्ये आपण आता तुम्हाला एक हा प्रश्न आहे की सध्या मुलांची मानसिकता खूप बिघडलेली आहे. कारण आता पूर्ण देशभर बघतोय की पेपर फुटीचं प्रकरण सुरू आहे किंवा आता सांगली जिल्ह्यापुरता विचार करायचं म्हणलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी भरतीला स्थगिती आलेली आहे या विषयावर आपण एक पालक म्हणून कसं बघताय. पालक म्हणून जर बघायचा विचार केला तर आज ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी भरती चालू आहे ती भरती मागच्या 1 महिन्यापासून चालू झाली होती, परंतु ह्यामध्ये राजकीय पक्षांचं श्रेयवादाचं राजकारण मोठं चालू आहे. त्याचबरोबर भाजप, राष्ट्रवादी गट, शिवसेना गट यांना प्रत्येकाला भाजप पक्षाला असं वाटतं, भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, की ही भरती आपल्याच मार्गदर्शनाखाली झाली पाहिजे. चालू वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि निवडणूक झाल्यानंतर सत्तांतर होऊन आपल्या पद्धतीनं भरती करता येईल हा यांचा सगळ्यात मोठा डाव आहे. परंतु यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थी भरडला जातो. आज 400 जागा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरायच्या आहेत, सांगली जिल्ह्यातून भरणार म्हणून सांगितलंय. परंतु 400 जणांना रोजगार मिळाला असता, 400 कुटुंब सुराला लागली असती, 400 मुलांचं करिअर झालं असतं. ह्या गोष्टीकडे शासन रीतसर दुर्लक्ष करत आहे. परंतु ही भरती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या आधीच व्हायला पाहिजे होती, त्यानंतर त्यामध्ये पारदर्शकता राहिली असती असं मला वाटतं. काय तर राजकारण एका बाजूला राहिलं पाहिजे, विद्यार्थी व्यवस्थित राहिले पाहिजे, एका बाजूला आले पाहिजेत, म्हणजे कुठंतरी मिक्स होतंय का. हो, 100% मिक्स होतंय. आज काय झालंय, सर्वसामान्य गोष्टीकडे बघताना सुद्धा राजकारण्यांचा दोष एकच आहे, विचार आहे की माझा पक्ष, माझी पार्टी आणि माझं भवितव्य. त्यांना विद्यार्थ्यांचं भवितव्य देणं घेणं काय नाही. महाराष्ट्रात नीट पेपर फुटी घोटाळा झाला, TET परीक्षेचा घोटाळा झाला, यांना काही अशी देणं घेणं नाही. यांना फक्त एकच आहे की माझी पार्टी आणि माझा पक्ष एवढंच चाललं पाहिजे, याच्यापेक्षा यांची काय अपेक्षा ज्यादा नाही. पालक म्हणून आपण कसं बघताय, कारण पालकांची मानसिकता काय आता. पण पालकांची आताची महागाई बघितली तर विद्यार्थ्यांना सगळा खर्च देणं सुद्धा परवडत नाही. बरोबर की, ऑनलाईन फॉर्म भरणं, अभ्यास करणं, त्यासाठी पुस्तकं तयार करणं, बँकिंगचे क्लास लावणे इत्यादी गोष्टीसाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं वय पुढं निघून जात आहे. लॉकडाऊनमध्ये आधीच 4 वर्ष वाया गेलेले आहेत आणि ते पुढं कसं तर करून शासकीय भरती, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती किंवा बँकिंग क्षेत्रातली भरती, ह्या ज्या भरती प्रक्रिया आहे ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे तरुणांचं नुकसान होत आहे. परंतु ह्याचबरोबर जर विचार केला तर नॅशनलाइज बँकेची ज्या पद्धतीनं भरती होते, पारदर्शकता आहे. स्टेट बँकेची भरती झाली, बँक ऑफ महाराष्ट्राची भरती झाली, बँक ऑफ इंडियाची भरती झाली, मग बँक ऑफ जिल्हा मध्यवर्तीला काय अडचण आहे.